सरकारचा आयोगाच्या कामामध्ये प्रचंड हस्तक्षेप होता असा आरोप राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दिवसाचा अजेंडा खरं म्हणजे सेट व्हायचा आहे। तो संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्रात अशी मंडळी की ज्यांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं नेमकं काय होतंय, ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्याबद्दल सरकारची काय भूमिका आहे ते कळेल, कारण संध्याकाळी 6 वाजता मराठा समाजाच्या आरक्षणावरती चर्चा होणार आहे। पण तत्पूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं ज्या विषयाकडे लक्ष लागलेलं होतं त्याच्यावरती चर्चा झाली। अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, सत्ताधारी मंडळींनी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीची मदत मिळेल याबद्दलची विचारणा केली आणि मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितलं की तोंडात बोट घालायला लावेल अशा पद्धतीची मदत येत्या शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री घोषित करणार आहेत। पेन्शनधारकांचा, ज्यांना जुनी पेन्शन हवी आहे, त्यांचा मोर्चा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आला होता। खरं तर यापूर्वीची दोन्हीही अर्थमंत्र्याची म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री अजित पवार यांची जी भूमिका आहे ती तशी या मागणीला अनुकूल नव्हती, परंतु आज विधिमंडळामध्ये मात्र या मंडळींचा सुद्धा या मागणीला कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद आहे असं दिसलं। मग दिशा सालियन प्रकरणी जी SIT स्थापन झाली त्याबद्दल पण विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये बरेचसे आरोप प्रत्यारोप होताना दिसले। परंतु सभागृहाच्या बाहेर आज राज्य मागास आयोगाच्या अध्यक्षांनी जो राजीनामा दिला त्यांनी खऱ्या अर्थानं आजचा अजेंडा सेट केला। कारण मंत्री श्री छगन भुजबळ असं म्हणाले आणि एका अर्थाने त्यांनी जी भूमिका घेतलेली होती की हा आयोग हा मराठा समाजाचा आयोग झालेला आहे की जो खरं तर राज्य मागास आयोग असायला हवा होता, त्या आरोपानंतर आणि आत्ता माझ्यासोबत श्री लक्ष्मण हाके आहेत की जे या आयोगाचे सदस्य होते, त्यांनी राजीनामा दिला। यांच्या राजीनाम्याच्या नंतर आणि हरिभाऊ राठोड आहेत की ज्यांचं आरक्षण या विषयावरचा अभ्यास महाराष्ट्र वेळोवेळी बघतोय, तर लक्ष्मण हाके यांच्या राजीनाम्यानंतर थेट अध्यक्षांचा राजीनामा झाल्यामुळं श्री उद्धव ठाकरे असं म्हणाले की ज्यांच्या दबावामुळं हा राजीनामा दिलेला आहे त्यांची सुद्धा चौकशी करायला हवी। विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की कोणाचा तरी दबाव आहे म्हणूनच हा राजीनामा झालेला आहे। आणि म्हणून यातली जी इनसाइड स्टोरी आहे की जी पुढच्या 2-3 दिवसाचा सुद्धा अजेंडा सेट करणार आहे ती लक्ष्मण हाके यांच्याकडनं घेऊ। हाके साहेब, काहीही लपवायचं नाही आहे, विधिमंडळ मागे आहे, कशामुळे राजीनामा दिला असावा? मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात जो आम्हाला महाराष्ट्र शासनाचा TOR भेटला, तो TOR भेटल्यानंतर टर्म ऑफ रेफरन्सेस, मग हे टर्म ऑफ रेफरन्सेस भेटल्यानंतर आमच्या आयोगाच्या 3 बैठका झाल्या। या 3 बैठकामध्ये एकदम पॉझिटिव्हली त्या TORचा अतिशय छान पद्धतीनं आम्ही अभ्यास केला। अभ्यास केल्यानंतर मराठा समाजाची जी क्युरेटिव्ह पिटिशन आहे न्यायालयामध्ये पेंडिंग, त्या क्युरेटिव्ह पिटिशनचा आणि जो मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्या निकालाचा आमच्या आयोगातल्या सर्व सदस्यांनी ज्याची लॉची बाजू भक्कम आहे अशा लोकांनी अभ्यास केला आणि त्यानंतर आम्ही कशा पद्धतीनं आपल्याला हे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासंदर्भात कसे निकष असले पाहिजेत, या महाराष्ट्रामधला तुलनात्मक स्टडी आपल्यासमोर कसा असला पाहिजे, महाराष्ट्राच्या एज्युकेशनच्या, महिलांच्या, त्याचबरोबर सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जे काही सरासरीच्या मराठा समाजाचं मागासलेपण जर आपल्याला तपासायचं असेल आणि मराठा समाजाची की जी गायकवाड आयोगाच्या माध्यमातून कोर्टासमोर न्यायालय सन्माननीय साहेब अध्यक्षांनी राजीनामा का दिला? त्यांच्यावरती दबाव होता? डायरेक्ट इनडायरेक्ट शासनाचं काही लिमिटेशनमध्ये काम करण्याचा आम्हाला आग्रह होता। 2 मंत्र्यांचा दबाव होता? मंत्र्यांचा म्हणण्यापेक्षा शासनाचा डायरेक्ट दबाव होता आणि काही लिमिटमध्ये काम करावं, काही मला सांगा की ह्या स्वरूपाचा तो दबाव होता स्वरूपाचा दबाव होता। कुठल्या स्वरूपाचा दबाव होता? की क्वेश्चनर असतील, पॅरामीटर्स असतील आणि लिमिटेड स्कोपमध्ये काम करावं अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह होता आणि आम्ही काही तात्विक OBC, VJNT, SBC ॲज कम्पेअर टू ओपन, ॲज कम्पेअर टू बाकी म्हणजे महाराष्ट्रातला सरासरी प्रमाणाचा आम्ही आग्रह धरत होता की ज्याचा व्यापक अर्थ होता। गेल्या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये असा कुठलाही सोशो इकॉनॉमिकल सर्वे या महाराष्ट्राच्या कुठल्याही गव्हर्नमेंटच्या हातामध्ये नाही की जेणेकरून आपण त्याच्यावरती काही आपण इन्फॉर्मेशन घेऊ आणि आपण यांचं मागासलेपण तपासू, अशा कुठल्याही प्रकारचा आमच्या आयोगासमोर जी डेटा हवा आहे तो नव्हता। राईट। हा मुद्दा खरं म्हणजे यासाठी धक्कादायक आहे की ज्या वेळेला मंडल आयोगाची स्थापना झाली त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा कुठली जात ही मागास आहे याबद्दल सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्या राज्यामध्ये राज्य मागास आयोगाची स्थापना केली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 90च्या दशकामध्ये हा आयोग आला। मधल्या काळामध्ये मारुतीराव गायकवाड यांनी जो अहवाल दिला त्याच आधारावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचं आरक्षण हे आत्ता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून पुन्हा आपल्याला खरंच देता येतं का याबद्दल चाचपणी सुरू असताना हरिभाऊ, ज्या आयोगाला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे त्या आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा येणं म्हणजे एक प्रकारे विश्वासार्हतेवरती, पुढे काहीही जरी घडलं तर विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह आहे। अगदी बरोबर। परंतु सर्वप्रथम आज 12 डिसेंबर आहे
आज गोपीनाथजी मुंडे यांची जयंती आहे. ते आमच्या बहुजनांचे दैवत होते. मराठा ओबीसींची मोठ त्यांनी बांधली, दलितांची मोठ बांधली. महाराष्ट्रामध्ये एक नवीन वातावरण त्यांनी केलं होतं, ते वातावरण आज बिघडलं आहे. तुमचा जो प्रश्न आहे त्याला माझं सरळ उत्तर असं आहे की एखाद्या मंत्र्यांनी असं म्हणणं की राज्य मागासवर्गीय आयोग हा मराठा आयोग झालेला आहे, पूर्वग्रह दूषित ज्याला म्हणतो आपण, उद्या काही यांनी निर्णय घेतले तरी तुम्ही मराठाच्या दबावाखाली तुम्ही हे निर्णय दिले असं त्याचा अर्थ होतो. थोडक्यात तुम्हाला असं म्हणाल की छगन भुजबळ यांनी तो दबाव निर्माण केला? नक्कीच त्यांनी दबाव निर्माण केला आणि बेछूट आरोप केले म्हटलं तरी चालेल. आणि न शोभणारे, अशोभनीय म्हणजे मंत्र्याला शोभणारे नाही आहे की राज्यात मागासवर्गीय आयोग एक कॉन्स्टिट्युशनल आपली संस्था आहे, त्या संस्थेवर असं काही बोलताच येत नाही तुम्हाला. एकच मिनिट, हे बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही कॉन्स्टिट्यूट मंत्री आहात, तुम्ही जाहीर एक भूमिका घेत आहात. अप्रत्यक्षपणे तुम्ही राजीनामा देणं म्हणजेच श्री छगन भुजबळ यांची भूमिका टो करणं असं होतं आणि आता अध्यक्षांचा राजीनामा झाला. हे बघा, राज्य मागासवर्ग आयोग ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि आम्ही आमच्या बाबतीमध्ये जो काही डायरेक्ट इनडायरेक्ट इंटरफेरन्स आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सरळ कारणं की जी कारणं ॲज पर लॉ आहेत, जी कारणं ॲज पर कॉन्स्टिट्यूशन आहेत, जी कारणं मागासलेपणा संदर्भात आहेत, जी कारणं ह्या ओबीसी रिझर्वेशनच्या पॉलिसीला मूलभूत हेतू काय आहे या आरक्षणामागचा, हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून आम्ही राजीनामा दिलेला आहे. बाहेर कुठल्या पार्टीचा नेता कोण काय म्हणतो किंवा कुठला मिनिस्टर कोण काय म्हणतो याच्यावरती राज्य मागासवर्ग आयोगाचं धोरण ठरत नाही अथवा ती पॉलिसी ठरत नाही. त्यामुळं हा आयोग स्वायत्त आहे की ज्याचे अधिकार स्वतंत्र आहेत. या लोकशाहीमधला स्वतंत्र स्वायत्त पिलर आहे आणि त्याला त्याचं काम करू देण्यात यावं. बाहेर कोण मोर्चा काढतोय किंवा कोण काय म्हणतोय किंवा कोण मंत्री काय कुणावर ब्लेम करतोय याच्याशी आयोगाच्या कामकाजाचा कुठलाही सुतराम कुठलाही मला या मुद्द्यावर हरिभाऊंना विचारायचं, पण त्याच्या आधी ती जी बैठक 28 तारखेला झाली, 28-29 तारखेला, त्या बैठकीत असं काय महाभारत घडलं की ज्यामुळे तुम्ही इतर मंडळींनी आणि आता थेट अध्यक्षांनी राजीनामा दिला ते अजून नीट बाहेर आलेलं नाही आहे? खरं तर शासनाचं TOR आल्यानंतर, टर्म ऑफ रेफरन्सेस आल्यानंतर जे सुप्रीम कोर्टानं 650 पानाचं जजमेंट मराठा रिझर्वेशनच्या संदर्भात दिलेलं आहे, जे फॅक्ट आहे, आणि मग त्याच्यावरती जबाबदार शासन एक क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून त्या सन्माननीय न्यायालयाला विनंती करतंय की आम्हाला एक संधी द्या की याचा पुनर्विचार करावा. मग अशी एवढी संवेदनशील परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये असताना एका संविधान आयोगाकडून जे अधिकृत असेल, जे फॅक्ट अँड फॅक्च्युअलवरती असेल, जे संविधानिक तत्वानुसार किंवा त्या आयोगाच्या रोलनुसार असेल, ते काम करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला शासनानं यंत्रणा उपलब्ध करून देणं. 28 तारखेच्या बैठकीत काय घडलं? 28 तारखेच्या बैठकीमध्ये तर जवळ अनामारीचा प्रसंग अजिबात नाही. सर्व सदस्य आणि काही बाह्य संस्था आणि सर्वांचं जवळजवळ एकमत झालेलं होतं की आपल्याला जर एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासायचं असेल तर या महाराष्ट्रामधल्या सर्व कम्युनिटींची स्थितीगती जोपर्यंत आपल्या डायसवरती किंवा आपल्या टेबलवरती उपस्थित असत नाही किंवा अवेलेबल असत नाही तोपर्यंत आपण एखाद्या कम्युनिटीचं मागासलेपण तपासणं की जे मागं झालं तेच परत रिपीट अगेन होऊ शकतं. आणि कोर्टात जर टिकायचं असेल, पुढे जाऊन ही फसवणूक एखाद्या गोष्टीची व्हायची नसेल तर आपल्याला व्यापक भूमिका घ्यावी लागेल. आणि मतदान पण झालं. मतदान पहिल्या मीटिंगमध्ये झालेलं नव्हतं, दुसऱ्या 1 डिसेंबरच्या बैठकीमध्ये मतदान झालेलं होतं. मतदान हा अधिकार आहे एखाद्या कॉन्स्टिट्युशनल बेंचमध्ये 5-2, 2-5, 5-4 असं म्हणजे अध्यक्ष अस्वस्थ होते ह्या सगळ्या प्रोसेस. अध्यक्ष अस्वस्थ होते. नव्यानं एंट्री केलेल्या सदस्यांनी सेक्रेटरीला सुद्धा मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि हे आमच्यासाठी नवीन होतं. मग आम्ही सगळ्या सदस्यांनी असं ठरवलं की आपण लॉ अँड ज्युडिशरीकडून सल्ला घेऊ आणि मग आपण यावरती मतदान. व्हॉट्सअपवरती सांगितलं की मी अस्वस्थ होतोय म्हणून मी राजीनामा देण्याचा विचार करतो. असं नाही. त्यानंतर काही सदस्यांनी राजीनामे दिले, त्यानंतर माझाही राजीनामा पडला आणि हा राजीनामा पडल्यानंतर मग अध्यक्षांनी भूमिका घेतली. इतकी हरिभाऊ, इतकी तपशीलवार माहिती मिळाल्यानंतर तुमची जी काही आत्ताची राजकीय भूमिका असेल मला माहीत नाही आहे, एक अराजकीय भूमिका घेऊन एखादा आयोग ज्याला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आहे तो एखाद्या समितीसारखा काम करायला लागला आणि मुख्यमंत्री आणि आज काही सदस्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घेतलं, त्यांच्या दबावात काम करत असेल तर त्याचं एकूण कॉन्स्टिट्युशनल स्टेटस आणि व्हॅलिडिटी काय राहिली? नाही, इतर वेळेस जर या लोकांनी राजीनामा दिला असता ना त्याला काही कोणी विचारलं नसतं. ह्यांनी राजकीय कारणामुळे दिलं? नाही, इतर वेळेस म्हणजे आता अशी वेळ आहे की एकीकडे मराठा समाजाला आरक्षण
देण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता म्हणजे त्याला काय म्हणतो, त्यांना अपेक्षा लागलेली आहे की मागासवर्गीय आयोगाकडून काही रिपोर्ट येईल, संदेश येईल. पण अशा वेळेस दिलेला आहे. इतर वेळेस मी काय म्हटलं, इतर वेळेस तर मागासवर्गाचे अध्यक्ष कोण आहे आणि सदस्य कोण आहे त्याला कोणी काही विचारत नव्हतं. हे केवळ मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याच्यामुळे मागासवर्गीय आयोगाला महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि अशा वेळेस हे उठून राजीनामा द्यायला लागले तर त्यांच्यावर काही जबाबदारी नाही का? दबाव होता म्हणून दिला नाही, दबाव हे बघा, दबाव सदस्यांच्या त्यांच्या राजकीय अपॉइंटमेंट आहेत असं जरी मानलं तरी अध्यक्षाकडे जे निवृत्त न्यायाधीश आहे नाही, दबाव असेल तर त्याने स्पष्ट करावं. ते सांगतही नाही की आमच्यावर कोणाचा दबाव होता. मोगमपणे अशा पद्धतीने असू दे, हे गेले तर दुसरे येतील, काही फरक पडत नाही. 2 दिवसात तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल. प्रश्न माझा जोपर्यंत मी सांगतो महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून की मराठा समाजाला आरक्षण देता येईल, ओबीसी मधून देता येईल, ओबीसीला धक्का लागणार नाही आणि संविधानिक आरक्षण देता येईल. ही आयोगाची विश्वासार्हता राहिली आहे का? आयोगाचे आता नवीन आयोग येईल तेव्हा आपण बघूया. तुम्ही सांगता त्याप्रमाणे जसं भुजबळ बोलले नसते की हा मराठा आयोग आहे, तर त्यामुळे हा प्रश्न उपस्थित झाला. म्हणजे मराठा आयोग, तुम्ही आयोगाला असं म्हणजे राजकीय याच्यात ओढून तुम्ही असं बोलताय, हे बिलकुल अशोभनीय आहे. मी तुम्हाला मंत्र्यांना हे शोभणारं नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही आता सार्वजनिक ठिकाणी तुमचं पॉलिटिकल म्हणजे प्रोग्राम आहे, तुम्हाला काय म्हणतो आपण लिडरशिप डेव्हलपमेंट करायची आहे ओबीसीमध्ये. तुम्ही आजपर्यंत कुठे ओबीसीमध्ये नव्हता. तुम्हाला भटकेही नाही माहीत, विमुक्तही नाही माहीत, 12 बोलतेदार माहीत नाही, काही नाही माहीत. मोठे नेते आहेत ओबीसी हो 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 कुठे मोठे नेते आहेत? 30 वर्ष आम्ही बघतो, आम्ही मोर्चे आंदोलन काढतो. आमचा एखादा प्रश्न त्यांनी मांडला का? आता 12 बोलता नावी माळी समाजाचे नेते आहेत असं तुम्हाला म्हणायचं? अगदी बरोबर. त्या आजपर्यंत आपण समता की कुठली परिषद आहे त्यांच्या माध्यमातून एखादा काय म्हणतो परिषद घ्यायची, म्हणजे शरद पवार साहेबांना बोलवायचं आणि दाखवून द्यायचं, बस आम्ही माळीचा नेता आहे. आताही तेच चाललंय त्यांचं. ब्रीफमध्ये आयोगाची व्हॅलिडिटी विश्वासार्हता राहिली आहे का या सगळ्या घटनाक्रमानंतर? निश्चित लोकांना शांतता आली ना. अशा पद्धतीने जर आयोग चालत असेल आणि मग लोकांच्या मनात खरोखर शासनाचा दबाव आहे का किंवा असेल का? मला वाटत नाही की शासन दबाव काही कारणच नाही. शासनाने नेमलेले ही मंडळी आहेत आणि यांना जे काही रिपोर्ट तो द्यायचा आहे तो तुमच्या हातात आहे. तुम्हाला तुमच्या हाताने लेखणी काही तुमच्या हातात लेखणी आहे, तुम्ही ते लिहू शकता. तुमच्यावर दबाव असा मला अशा पद्धतीने आयोगाच्या सदस्यांनी अध्यक्षांनी असं सांगावं की माझ्यावर दबाव आहे. परंतु निश्चितपणे जेव्हा हे राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजे मराठा आयोग आहे असं म्हटल्यानंतर नॅचरली कोणालाही वाटेल की अशा पद्धतीने बेछूट आरोप करण्यासारखा आहे. बेछूट त्याला. आणि त्यामुळे साहजिक आहे त्यांच्या मनात आलं असेल की आपण समजा काही निर्णय दिले तर उद्या हेच म्हणणार आहे की मराठा धार्जिनी आहेत. जर मला म्हणतात हरिभाऊ राठोड मराठा धार्जिनी आहे, हरिभाऊ राठोड ओबीसीच्या विरोधात आहे. मी ओबीसीच्या विरोधात नाही, ओबीसीचा फायदा होणार आहे. जेव्हा माझा फॉर्म्युला बाहेर येईल तेव्हा कळेल की नेमकं हरिभाऊ राठोडचा फॉर्म्युला काय आहे. तर त्यामुळे मी बघा, विमुक्त जे भटके आहेत त्यांना 2.5% आहे. माझ्या फॉर्म्युलानुसार त्यांना 3% आरक्षण मिळणार आहे. जे विमुक्त 3% आरक्षण आहे त्यांना 4% मिळणार आहे. धनगर आता 3.5% आरक्षण आहे, ते 4% होणार आहे. हा माझा फॉर्म्युला आहे. आणि 12 बोलतेदाराला 3% आरक्षण मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि मराठा, कुणबी, लेवा पाटील, पाटीदार आणि राजपूत त्यांचा एक ग्रुप होणार आहे. हा चांगला फॉर्म्युला आहे. थांबूया आपण इथं. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, परंतु हरिभाऊ सारख्यानी हे जे गणित महाराष्ट्रासमोर मांडले, तसंच मला वाटतं की महाराष्ट्र विधिमंडळातले जे महत्त्वाचे नेते आहेत, राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हेही बरेच आकडेमोड करत असतील, चर्चा करत असतील. तोच फॉर्म्युला थोड्या वेळामध्ये ज्यावेळेला विधिमंडळामध्ये प्रत्यक्ष आरक्षण या विषयावरती चर्चा सुरू होईल त्यावेळेला आपल्यासमोर येईल. कदाचित मराठा समाजासाठी काय काय उपाययोजना केल्या तेही सरकार सांगेल. अजूनही क्युरेटिव्ह पिटिशनबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आपल्यासमोर आलेला नाही आहे. कुठेही जाऊ नका. आपण ABP माझावरती अशा सातत्यानं या दिवसभरातल्या घडामोडीची चर्चा करत राहणार आहोत. थोड्याच वेळामध्ये नव्या वार्तापत्रामध्ये नव्या घडामोडीसह पुन्हा भेटू. पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.